हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला तर मग आज आपण बॅकनेक सुंदर असा बनवणार आहोत। नेहमीच त्याच प्रकारचे काठ म्हणजे एखादा जर काठ असेल ब्लाउजला किंवा साडीला छान असा अट्रॅक्टिव्ह काठ असेल तर त्याच पद्धतीने लावण्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने आपण काठ लावूयात। चला मग आपण आज पॅटर्न बघूयात। तर त्यासाठी मी इथे काठ वेगळे कट करून घेतलेत, बॅक वेगळा कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक। आता हा बॅक बोटनेक आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने काठ जर जोडले तर अधिक सुंदर होईल। आषाढी एकादशीला त्यांना ही साडी नेसायची आहे, सो त्यांनी प्रॉपर मला विचारलं होतं की असं काहीतरी वेगळं डिझाईन कर की जेणेकरून ते छान दिसेल आणि मलाही आवडेल। थोडी हेवी बस्ट आहे, 38 साईज आहे। शोल्डरचं अर्ध मी मार्क केलं आहे, मुंडा 7.25 घेतलेला आहे, 1.5 इंच शोल्डर उतार दिला आहे आणि छातीमध्ये 2 इंच लूजिंग दिलं आहे। म्हणजे समजा 9.5ची जर छाती आहे तर अर्धा इंच लूजिंग केलेलं आहे। 10 वरती मार्क करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथे बॅकला मी काठ लावणार, त्यामुळे मी टक्स नाही टाकणार आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही टक्स टाकू शकता, कमरेचा 4था प्लस शिलाई मार्जिन जे काही आणि प्लस टक्स। आता पहिल्यांदा मी काठ चेक करते बघा। काठ मला साधारणतः 3.5 इंचाचे आहेत, तर म्हटलं कशा पद्धतीने लावायचे। तर बघा मी अशा पद्धतीने मार्क करून घेतलं, तर सेंटरपासून मी 4 इंचावरती काठ लावणार, म्हणजे इकडे ते 3.5 इंचाचे राहतील, म्हणजे 1/2 इंच शिलाई मार्जिन गेल्यानंतर सुद्धा ते उरून दिसतील, छान दिसतील अशा पद्धतीने। तर मेन फॅब्रिकचा सरळ भाग मी वर ठेवला, त्याचा सेंटर काढला मेन फॅब्रिकचा आणि मध्यातून दोन्ही बाजूला 4-4 इंचावरती प्रॉपर मार्किंग करून घेतलेलं आहे। कारण आपल्याला पॅटर्न बनवायचा तर अगोदर काठ लावणं खूप गरजेचं आहे। तर मी दोन्ही बाजूला आधी सेंटर काढायला विसरायचं नाही। सेंटर काढल्यावर दोन्ही बाजूला 4-4 इंचावरती एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि आता ते काठ अशा पद्धतीने जोडायचे उभे। तर जेवढे उंचीला काठ हवेत तेवढे मी एक साईडला कट करून घेतले, दुसऱ्या बाजूला पण तेवढेच, आणि दोन्ही बाजूला फोल्ड करून अशा पद्धतीने बघा मी काठ जोडून घेते। तर एक साईडला जोडला, असाच मी दुसऱ्या बाजूला जोडून घेते। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला मी छान असे काठ जोडून घेतलेले आहेत। आता जे अस्तर आहे त्या अस्तरवरती बोटनेकचा जो वरच्या बाजूचा नेक जो मी ड्राफ्ट केलेला आहे तर तो साधारणतः मी उंची 3.5 ठेवली, म्हणजे तयार 3 होईल, आणि गळारुंदी तुमच्या शोल्डर पट्टीप्रमाणे। मग शोल्डर पट्टी 2.5 आहे, तर मग मी 1/2 इंच प्लस करून मुंड्याच्या बाजूने मार्क केलं, उरलेली पूर्ण बोटनेकची गळारुंदी येते। गळा मार्क केला आणि तो कट केलेला आहे। आता हा अस्तरचा भाग मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूकडे ठेवायचा आणि प्रॉपर सेंटर चेक करायचा अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा, म्हणजे दोन्ही बाजूला काठ जे ते इक्वल दिसतील, समांतर दिसतील। नाहीतर उगाच एक साईडला काठ गेलेत आणि एक साईडला गळा गेलाय असं नको व्हायला। त्यासाठी बरोबर सेंटर काढून घ्यायचा आणि मग आता गळ्याला आपल्याला टिप टाकून घ्यायची 1/2 इंच मार्जिन कव्हर करून। टिप टाकली, मधला भाग कट केला, व्यवस्थित नॉचेस दिले आणि ओपन करून दाब टिप द्यायची। अशा पद्धतीने हा आपला बोटनेकचा मस्त असा तयार झालेला आहे। आता परत जसं होतं तसंच सरळ भागावरतीच मी परत अस्तर ठेवलं आणि बॉटम कव्हर करून घ्यायचं आहे, कारण बॉटमला कमरपट्टी लावायची असेल तर मग तुम्ही डायरेक्ट लावू शकता। अर्धा इंच मार्जिन कव्हर करून मी बॉटम पण कव्हर करून घेतला, नॉचेस दिले आणि ते पलटी केलं फॅब्रिक, म्हणजे सरळ बाजू बाहेर आली। अशा पद्धतीचा मी अजून एक पॅटर्न याआधी पण शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। तो थोडा डिझायनर पद्धतीने केलेला आहे आणि हा थोडासा याला ट्रॅडिशनल टच दिलेला आहे। आता गळ्याला मी टिप टाकून घेतली, बॉटमला सुद्धा टिप टाकून घ्यायची आणि अस्तरचे जे साईड पार्ट्स आहेत ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचे। असा हा आपला सिंपल असा सुद्धा तुम्ही ठेवू शकता, सुंदर दिसतो, खूप छान दिसतो। आणि जर का आता ह्याच्या खाली पॅटर्न हवा आहे तर सेम मी आता पुन्हा फोल्ड करून घेतलं, त्याचा सेंटर काढायचा प्रॉपर आणि कॅनव्हास घेतलेला आहे डबल फोल्ड करून,
साधारणतः तुम्हाला गळ्याची उंची किती हवी आहे त्याप्रमाणे मी ह्या गळ्याच्या खाली 1 इंच सोडलं आहे आणि 6.5 इंच उंचीचा मी तो पॅच ठेवणार आहे आणि मधून 1.5 इंच रुंदी. आता हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. 1.5 इंच रुंदी आणि उंची 6.5 ठेवलेली आहे. याचा सेंटर काढायचा आणि डबल फोल्ड करून घ्यायचं. उंचीचा सेंटर काढला आणि अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला ओव्हल शेप द्यायचा आहे. ओव्हल शेप म्हणजे कसा अंडाकृती शेप असतो ना, फक्त टोक काढायचं त्याला. आता हे मध्ये सेंटर होता तिथं मी फोल्ड करते म्हणजे दोन्ही पार्ट एकसारखे येतील. आणि आता हे कट करून घ्यायचं जिथे मार्क केले त्याच्यावर आणि त्याच्या बाहेर 1/2 इंच ठेवून, म्हणजे हा पॅच एक छान तयार झाला आहे कॅनव्हासवरती. पेपर कॅनव्हास आहे साधंवालं. आता अस्तर घ्यायचं. अस्तरवरती हे चिटकवून घ्यायचं इस्त्रीच्या साह्याने आणि बाहेर 1/2 इंच मार्जिन ठेवून अस्तर कट करून घ्यायचं. आता कट केलेलं जे अस्तर आहे त्याला नॉचेस द्यायचे आहेत आणि ते आपल्याला कॅनव्हासवर पलटी करून स्टिच टाकून घ्यायची. हे रेडी झालेलं आहे पॅच. आता हा बरोबर सेंटरला मॅच करायचा. जो बोटनेक आहे त्याच्या खाली 1 इंच मार्जिन सोडा, 1/2 इंच सोडा, डिपेंड ऑन तुम्हाला जसं छान वाटेल तसं. जर बॅक ओपन ठेवायचा असेल तर तुम्ही डिरेक्टली तो गळ्यापासून पॅच आपण तसा एक शिकणार आहोत लवकरच. आणि आता कॅनव्हासच्या कडेकडेनं प्रॉपर टीप टाकायची. मधला भाग 1/2 इंच मार्जिन सोडून कट करून घ्यायचा. त्यानंतर नॉचेस द्यायचे. कॉर्नर जे आहेत 2 वरती आणि खाली ते प्रॉपर अगदी स्टिचपर्यंत म्हणजे शिलाईपर्यंत कट करायचे, म्हणजे ते कॉर्नर्स प्रॉपर छान असे व्यवस्थित उठून बाहेर येतात. हे पूर्ण कॅनव्हास मी आतमध्ये पलटी केलं. आता ह्याच्यावरती दाबटीप द्यायची आणि हा आपला पॅटर्न छान असा तयार झालेला आहे. आता शेवटी याला मी इथे थोडेसे काट उरले होते, त्याचे मी बटन्स तयार करून घेतलेले आहेत 2. माझ्याकडे 2च काट होते म्हणून तुम्ही 3 केले तरी चालतील. वरच्या ओव्हल शेपच्या वरती एक, गळ्याच्या खाली जो बोटनिक आहे त्याच्या खाली एक बटन लावते आणि पॅटर्नच्या खाली एक बटन. तर पॅटर्नच्या खाली तुम्ही 2 बटन लावले तर ते अजून जास्त छान दिसेल. सो तुम्हाला जसं छान वाटेल तसं. थोडे अजून अट्रॅक्टिव्ह जर का कॉन्ट्रास्ट कलरचे काट असतील तर ते अजून सुंदर दिसेल. तर कसा वाटला हा पॅटर्न? पूर्ण झालेला आहे. नक्की सांगा मला कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझा व्हिडिओ येईल ऑनलाईन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला मग भेटूया पुढच्या छानशा नवीन एखाद्या कटिंग स्टिचिंगच्या और पॅटर्नच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.